सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहताना आता फक्त जागा, उमेदवार किंवा पक्षच नाही तर महाविकास आघाडीचं अस्तित्वच पणाला लागल्याचं चित्र एकंदरीत दिसू लागलंय। कारण एका बाजूला भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे, तर दुसऱ्या बाजूला आघाडीतील घटक पक्षांमध्ये संभ्रम, शांतता आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील अचानक ॲक्शन मोडमध्ये येतात। हे सहज घडलेलं नाही। काँग्रेस सोबत येईल की नाही याची वाट न पाहता त्यांनी थेट तयारीला सुरुवात केली आहे। यामागे एक स्पष्ट राजकीय संदेश दडलेला आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आघाडीचं जे चित्र दिसलं त्यातून धडा घेत जयंत पाटील यांनी आता आपल्या ताकदीवर निवडणूक लढण्याची मानसिक तयारी केली आहे का, असा सवाल उपस्थित होता। दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र अजूनही हालचालींचा अभाव, अंतर्गत गडबाजी आणि पदांवरील वाद हेच मुद्दे समोर येतात। कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, नेते शांत आहेत आणि भाजप या सगळ्या गोंधळाकडे संधी म्हणून पाहतो। सांगली महापालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची नाही तर आघाडी टिकणार की तुटणार याचा अंतिम फैसला ठरवणारी ठरणार आहे। जयंत पाटील यांचा हा ॲक्शन मोड नेमका तयारीचा इशारा आहे की आघाडीला दिलेला शेवटचा अल्टिमेटम, हाच प्रश्न आता सांगलीच्या राजकारणात खळबळ उडवतोय। नेमकं ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। जयंत पाटील सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये उतरल्याचं चित्र सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येतं। जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकानंतर आता महापालिकेच्या रणांगणाची तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की वेगवेगळ्या दिशा पकडणार याबाबत मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येत भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या निवडणुकांमध्ये अपेक्षित समन्वय आणि एकजूट दिसून आली नाही। याच पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहिलं जात असून आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना सध्या सावध भूमिका घेत पुढील हालचालींसाठी जणू वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील मात्र वेळ न दडवता मैदानात उतरलेले आहेत। काँग्रेस सोबत येईल की नाही यावर अवलंबून न राहता त्यांनी सुरुवातीपासूनच महापालिकेच्या राजकारणात स्वतःची मजबूत बांधणी करण्यावर भर दिलाय। संभाव्य उमेदवार, स्थानिक नेते, माजी नगरसेवक, प्रभावशाली कार्यकर्ते यांच्याशी थेट संपर्क साधत त्यांनी गाठीभेटींचं सत्र सुरू केलं असून निवडणूक कधीही जाहीर झाली तरी आपण सज्ज असायला हवं असा स्पष्ट संदेश त्यांनी संघटनेला दिलेला आहे। नुकत्याच झालेल्या 6 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अपेक्षित ऐक्य न दिसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे आणि हाच अनुभव जयंत पाटील यांच्या सध्याच्या आक्रमक भूमिकेचं प्रमुख कारण मानलं जात आहे। आघाडी राहिली तर उत्तम, पण आघाडीच्या भरोशावर बसून राहायचं नाही अशी त्यांची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे। या सगळ्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका मात्र गोंधळात टाकणारी ठरते। सांगलीतील काँग्रेसचे प्रमुख नेते खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्याकडून अद्याप महापालिका निवडणुकीसंदर्भात ठोस हालचाल दिसून आलेली नाही। विशेषतः शहर जिल्हाध्यक्ष पदावर कुणाची नियुक्ती होणार यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेलं अंतर्गत राजकारण थांबायचं नाव घेत नाही। एका पदासाठी अनेक नावे पुढे येत असल्यानं एकमत होत नसून याच वादात पक्ष अडकून पडल्याचं चित्र आहे। परिणामी आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी किंवा रणनीती ठरवण्यासाठी नेतृत्वाकडे वेळच नाही, अशी टीका कार्यकर्त्यांकडून होत आहे। या अंतर्गत संघर्षाचा थेट परिणाम तळागाळातील कार्यकर्त्यांवर होत असून वर नेते आपापल्या गटात अडकलेले आहेत आणि आम्ही संभ्रमात आहोत अशी भावना उघडपणे व्यक्त केली जाते। याच कारणामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील महाविकास आघाडीची तटबंदी हळूहळू ढासळताना दिसतेय। या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भाजप मात्र ताकदीनं तयारीला लागलेला आहे। सांगली जिल्ह्यावर भाजपचं आधीपासूनच वर्चस्व असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आक्रमक रणनीती आखलेली आहे। संघटना मजबूत करणं, संभाव्य नाराज घटकांना जवळ घेणं आणि विरोधकांमधील मतभेदांचा फायदा उचलणं अशी बहुआयामी रणनीती भाजप राबवत आहे। जर विरोधक एकसंध राहू शकले नाहीत
तर महापालिकेत सत्ता मिळवणं भाजपसाठी सोपं जाईल असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमोर आता एकत्र या नाहीतर संपून जा असा थेट प्रश्न आता उभा राहिलेला आहे. शिवसेना ठाकरे गट सध्या प्रतीक्षेच्या भूमिकेत असला तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते आणि वेळ हातातून निघून गेल्यावर घेतलेले निर्णय निष्फळ ठरण्याची भीती आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सतावत आहे. त्यामुळेच लवकरात लवकर आघाडीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर व्हावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. एकूणच सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित न राहता महाविकास आघाडीच्या एकजुटीची, नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची आणि भविष्यातील राजकीय दिशेची कसोटी ठरणार आहे. जयंत पाटील यांचा ॲक्शन मोड हा केवळ तयारीचा भाग नसून तो आघाडीतील इतर घटकांसाठी एक स्पष्ट इशाराच मानला जातो आहे. वेळीच निर्णय घ्या नाहीतर राजकीय मैदान भाजपच्या हातात जाण्यास वेळ लागणार नाही अशी भावना आता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं या ठिकाणचं राजकारण थोडं खालीवर होताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107